रामकृष्ण हरी मंडळी, आमच्याकडे पायनॅपल आणलं की त्याला खायला कोणीच तयार नसतं. मग मी नेहमी असाच शेक बनवते. तोच शेक मी आज तुमच्यासमोर शेअर करत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पायनॅपलला कापून घेणार आहोत. पायनॅपल कापण्याआधी मी स्वच्छ धुवून घेतलं. पायनॅपलचा सर्वात वरचा भाग आपण आधी कट करून घेणार आहोत. त्यानंतर बाकीची संपूर्ण साल काढून घेणार आहोत. पायनॅपल कापणं हे थोडं कठीणच काम आहे, परंतु याचा शेक मात्र मस्त होतो. त्यासाठी थोडी मेहनत तर घ्यावी लागणारच झाली ना. तर येथे मी पूर्ण पायनॅपलची साल काढून घेतली. आता याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर येथे मी पूर्ण ॲपल कट करून घेतलं. आता हे कट केलेलं पायनॅपल आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी हे तुकडे घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप भरून थंडगार फ्रीजमधलं दूध. त्यानंतर यात घालायचे आहे आपल्याला 3 ते 4 चम्मच साखर. आता आपण घेणार आहोत मिक्सरवरती फिरून. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पायनॅपल मस्त बारीक झालेलं आहे. तर हा शेक तुम्ही डायरेक्ट प्याल्यामध्ये आत्ता काढू शकता. मी मात्र या शेकला चाळणीने गाळून घेणार आहे, कारण माझ्या मुलींना यामध्ये थोडं जरी असं जाडसर चरचर लागलं तर त्या पीत नाही. त्यामुळे मी नेहमी या प्रकारे गाळून घेत असते. तर येथे आता आपला शेक गाळून झालेला आहे. हा शेक मी 2-3 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतला. आता हा शेक आपण ग्लासमध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये घालणार आहोत आपण वरून मस्त थंडीगार अशी व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम. आईस्क्रीम घातल्यामुळे आपल्या शेकला टेस्ट खूप छान येते आणि मुलंसुद्धा आवडीने पितात. चला तर मग तयार आहे आपला फ्रेश असा पायनॅपल शेक. तर हा शेक तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. मुलं जर पायनॅपल कापून खात नसेल तर त्यांच्यासाठी हा शेक खूप छान होतो. चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.